नमस्कार, मी सुशील भांडेगरे। आता या व्हिडिओमध्ये जे बघत आहात ते पंचगंगा स्मशानभूमीची कमान। या ठिकाणी हजारो लोक, शेकडो लोक अंत्ययात्रेला या ठिकाणी येत असतात आणि ही स्मशानभूमीची जी कमान आहे ती पूर्णपणे पडायला आलेली आहे। 3-4 वर्ष महानगरपालिकेला याबाबत कळवलेलं आहे। आयुक्तांनी मागे प्रशासक असताना पाहणी केलेला आहे, ह्याचा ऑडिट पण झालेला आहे, तरीही ही कमान पाडण्यात आलेली नाही आहे। नगरसेवकांना स्थानिक पण आम्ही ही गोष्ट बोललो होतो, त्यांनी सांगितलेले की आम्ही लवकरात लवकर पाडून घेतो। त्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत। अनेक लोकांनी मागच्या वर्षी पक्ष संघटनांनी या कमानी पाडण्यात यावी म्हणून आंदोलन केलं, निवेदन दिले, अनेकांनी व्हिडिओ पण सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरवले, तरीही महानगरपालिकेचं अक्षरशः दुर्लक्ष चालू आहे। आता या पावसाळ्यामध्ये लाईटी गेलेल्या असतात, प्रेत या ठिकाणी येतात, अनेक नागरिक या ठिकाणी उभारतात, विसावा पण आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रेत ठेवलं जातं। आणि अशा परिस्थितीमध्ये जर ही कमान ढासळली आणि अनेक लोकांचं जर जीव गेलं तर याला पूर्णपणे महानगरपालिका जबाबदार असणार आहे का? महानगरपालिकेला ही कमान लोकांच्या अंगावर पडल्यावर, मृत्युमुखी पडल्यावर, लोक जखमी झाल्यावर महानगरपालिका जागी होणार आहे का? तर महानगरपालिकेला कळकळीची विनंती आहे, ही जी ढासळत आलेली कमान आहे ही त्वरित पाडावी, अन्यथा आम्हाला महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल।